मराठ्यांमुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल, त्यामुळे लातूरच्या एका युवकाने आत्महत्या केली। यावर बोलताना भाजपचे नेते आमदार परिणय फुके म्हणाले की खरोखर अत्यंत दुर्दैवी घटना आहे, परंतु सरकारने जो शासन निर्णय काढला आहे त्यामध्ये कुठेही ओबीसींच्या आरक्षणात धक्का लागत नाही। ज्यांच्याकडे 1960च्या पूर्वीच्या मराठ्यांना कुणबी नोंद आहे अशांनाच शासन जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र पुरवणार आहे। ज्यांच्याकडे पुरावे नाहीत अशांना सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण सरकारने दिलेले नाही आणि सरकार ओबीसींच्या हिताचा सुद्धा विचार करत आहे। त्यामुळे अशा प्रकारे कोणी टोकाची भूमिका घेऊ नये। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही समर्थपणे त्यासाठी लढू, असे वक्तव्य यावेळी परिणय फुके यांनी केले। हे फार दुःखदायक घटना आहे आणि मला अशा प्रकारच्या घटना परत होऊ नये, कारण त्या GR जो 2 सप्टेंबर 2025ला जो GR निघालेला आहे त्यामध्ये कुठेही ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्याचा समावेश केलेला नाही आहे। कुठेही कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना सरसकट देण्याच्या संदर्भात जी मागणी होती ती कुठेही सरकारने मान्य केलेली नाही आहे। जे खरे ओबीसी आहेत, ज्यांच्याकडे काही ना काही पुरावे आहे, त्याच लोकांना 1966च्या आधी जे पुरावे आहेत त्याच लोकांना प्रमाणपत्र मिळणार, त्याच लोकांना व्हॅलिडिटी सुद्धा मिळणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की मी या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व ओबीसी युवकांना विनंती करतो की कुठेही तुम्ही इतक्या टोकाची भूमिका घेऊ नका। कोणतंही आपलं आरक्षण संपलेलं नाही आहे, आपलं आरक्षण अबाधित आहे आणि कुठेही ओबीसी आरक्षणाला ही सरकारी धक्का लागू देणार नाही आणि आम्ही सुद्धा धक्का लागू देणार नाही। कुठेही या प्रकारचं जो विचार आहे, टोकाचा विचार आहे, हे करू नये।